महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे देशभरातून शेतकरी कर्जमाफीची मागणी। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। नरेंद्र मोदीच्या तिसऱ्या टर्ममधील पहिलाच अर्थसंकल्प असल्याने शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहे। देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे। पंजाब, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी करावी अशी मागणी करत आहेत। देशात 2008 सालानंतर शेतकरी कर्जमाफी झालेली नाही, त्यामुळे देशातील बहुतांश राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे। अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांची 15 ऑगस्टपर्यंत 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचं लोन देशभर पसरू लागले आहे। पंजाब, हरियाणा, झारखंडसोबतच महाराष्ट्रातही कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे। संयुक्त किसान मोर्चा अराजकारणीय कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली। तर राज्यात मागच्या आठवड्यात संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे।